महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आलेल्या मराठा बांधवांनी आझाद मैदानाबाहेर दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली आहे। गाडीमध्येच जेवण तयार केलं आणि त्याचबरोबर या मराठा बांधवांसोबत मुस्लिम मावळा सुद्धा लातूर जिल्ह्यातून त्यांच्यासोबत मुंबईत पोहोचलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। आपण पाहू। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हे मुंबईत दाखल झाले। भगवं वादळ मुंबईत आलं आणि याच सोबत येताना नेमकं उपोषणाला परवानगी एका दिवसाची असली तरी सुद्धा हे सर्व बांधव जे आहेत, मराठा समाजाचे बांधव जे आहेत, ते सगळी सोय स्वतः सोबत करून आलेले आहेत। येतानाच सगळं राशन जे आहे ते सोबत घेऊन आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे असलेल्या आझाद मैदानाच्या बाहेर आहे आणि याच परिसरात दुपारचं जेवण या सर्व बांधवांनी तयार केलेलं आहे आणि आता तेच जेवण जे आहे ते सगळे मिळून जेवताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर आता दुपारच्या दरम्यान जे आहे त्यांनी पोहे तयार केले होते आणि आता तेच हे सर्व मिळून जे आहे एकत्रितरित्या हे मराठा बांधव आता इथे त्याचं ग्रहण जे आहे ते करताना पाहायला मिळतं। आपल्याला सगळे आहेत, आपण त्यांचे कुठून आलेला आहात दादा आणि काय सांगाल? सकाळी तुम्ही इथे पोहोचलेला आहात, आता दुपारची जेवणाची वेळ झाली, हे सगळं सामान तुम्ही घेऊन आलात, काय नेमकी तयारी केली? आम्ही लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातून शेरा आमचं गाव आहे, तिथून आलेलो आहे। दादाच्या आंदोलनासाठी आम्ही परिपूर्ण तयारी करून आलेलो आहेत। आता जवळपास आम्ही 15 दिवसाचं राशन गावातून निघताना आमच्या गावातलेच किराणा दुकानातून घेऊन आलेलो आहे तिथं। आणि आमच्या पाठीमागून काही बांधव येणार आहेत, त्यांना देखील सांगितलं आहे की तुम्ही आम्हाला जर काही राशन वगैरे कमी पडलं तर तुम्ही येताना परत घेऊन या म्हणून। जोपर्यंत आम्हाला आरक्षण सरकार देणार नाही आणि तोपर्यंत आम्ही मुंबई अजिबात सोडणार नाहीत। दादाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहेत। सगळे मराठा समाजाचे बांधव हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षणाच्या मुद्द्यासाठी इथे आले, त्यात तुम्ही देखील सामील झालेला आहात। काय नेमकी भावना आहे, कशा पद्धतीने तुम्ही त्यांच्या सोबत उभे आहात? आपल्या लेकराचे भविष्य म्हणून मी त्यांच्या सोबत आलेलो आहे, जरांगे पाटील सोबत। आपलं कल्याण काहीतरी पुढील पिढीसाठी काहीतरी घडावे असे आम्ही पाठिंबा दिलेला आहे साहेबाला। नेमकी कशी तयारी केलेली आहे? तुम्ही पण यांच्या सोबत राहणार आहात, त्यामुळे कशी तयारी केली, कसं नियोजन केलं? 15 दिवसाचं राशन आणलेलं आहे सोबत आम्ही। 15 दिवस काही हलणार नाही, जवळ ही गुलाल उतरत नाही आम्ही तवर आम्ही हलणार नाही। काय नेमक्या अडचणींचा सामना तुम्हाला सध्या करावा लागतो? विषय असा आहे, साधं एक ह्यांचं इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती लागलं तर भरपूर ह्यांच्या खर्च अर्ज करतात, पण आज आमचा मराठी समाज एवढा आलाय, इथले हॉटेल सुद्धा बंद केलेत ह्या लोकांनी। फडणवीस पाण्याची सोय नाही, काही नाही, हे सगळा अन्याय आहे, मराठी समाजावर सगळा अन्याय आहे। आणि हा बघून आमच्या डोळ्यात अश्रू उतरले, कारण की तुम्ही काय सगळे हॉटेल बंद केले, लोकांना झोपायची सोय नाही, आणि तुमचं इलेक्शन जर चालू झालं तर तुम्ही कोट्यानी खर्च करता। इतक्या पण सरकारने इतक्या पण खाल्ल्या थराला जाऊ नये, मराठा एवढा पण अन्याय करू नये। हा मराठा कशासाठी, गोरगरीब मराठा कशासाठी आलेला असतो? आपला हेतू आपल्या लेकरांचं पालन व्हावं, लेकरांना शिक्षण भेटावं, ह्या गोष्टीसाठी मराठा आलेला आहे इथं। आणि मराठ्यांवर इतका पण अन्याय करू नका तुम्ही। मराठ्याने करायचं काय? अन्न सन्न सैन किती करायचा? तुम्ही हे जर इथं आल्या हॉटेल बंद करता, पाण्याची सकट सोय करणार नाही तुम्ही, म्हणलं एवढा अन्याय करायचं कसं? व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरात, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।